नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असा सोप्या पद्धतीमध्ये एकदम झटपट होणारा पदार्थ म्हणजे अंडा रोल बघणार आहोत। अंड्याचा रोल। तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा रोल तुम्ही मस्त छान नाश्त्याला खाऊ शकता। एकदम असा पोटभरीचा नाश्ता आहे हा। मस्त असं थंडी पडायला लागली आता, थंडीमध्ये असं गरमागरम खायला छान वाटतं। तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम छान आहे, एकदम झटपट बनणारी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर खूप काही जास्त साहित्य लागत नाही। इथं 4 अंडी घेतली आहे, एक छोटासा कांदा घेतलाय। तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही इथं टोमॅटो पण घेऊ शकता। थोडीशी अशी हिरवीगार अशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, थोडस जिरं, धना पावडर, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, चवीपुरतं मीठ आणि रोल बनवणार आहे त्यासाठी आपण इथं चपातीचं पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं चपाती आधी करून घ्यायची आहे। आपलं चपातीचं रेग्युलर जे पीठ असतं त्याच पद्धतीत इथं मी पीठ भिजवून घेतलंय। काहीच फरक नाहीये, रेग्युलर चपाती करतो त्याच पद्धतीत इथं पीठ भिजवलंय। आता चपाती करून घेऊया आधी। तर चपाती करण्यासाठी इथं मी तवा गरम करायला ठेवलाय आणि मळलेलं पीठ भिजवून घेतलेलं। त्यासाठी आपल्याला सुक्क पीठ लागेल। थोडंसं पोळपाटाला तेल लावून हा पिठाचा गोळा थोडासा मळून घ्यायचा आहे। आता तुम्हाला कुठल्या साईजच्या चपात्या आवडतात त्यानुसार आपण इथं गोळे करून घेऊया। मी खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे करणार नाहीये चपाती, त्यामुळं या पद्धतीमध्ये मी एवढा गोळा घेतलाय। आता याला थोडंसं सुक्क पीठ लावायचं आणि आपण इथं घडीची चपाती नाही करणार आहे, डायरेक्ट चपाती लाटून घेणार आहे। म्हणजे घडीची पोळी नाही करणार आपण, अगदी बाहेर मिळतो तसा नाही करणार, एकदम घरच्या पद्धतीमध्ये छान सोप्या पद्धतीत करणार आहे आपण। इथं चपाती सारखी मोठी चपाती इथं मी पातळ लाटून घेते। तर हे बघा, एकदम अशी पातळ मी चपाती इथं लाटून घेतली आहे। भाजून घ्यायची आपल्याला आता आपल्याला पूर्ण अशी चपाती भाजून नाही घ्यायची आहे, एका साइडनी पूर्ण भाजायची। किंवा तुम्ही रेग्युलर जी चपाती असते ना त्या चपातीचं केलं तरी चालेल, तुम्ही दररोज खाता ती, पण आपल्याला ही चपाती पूर्ण अशी भाजून नाही घ्यायची आहे। आता एका साइडने थोडंसं तेल लावूया। आता आपल्याला खालची साइड छान भाजून घ्यायची आहे आणि ही अशीच कच्ची ठेवायची आहे। घडी नाही केली तरी बघा कशी छान टम्म फुगली आहे। हे बघा एवढी कच्ची ठेवायची आपल्याला। आता काढून घेते आणि दुसरी पण चपाती याच पद्धतीमध्ये करून घेते मी। आता आपल्याला ऑमलेट करायचं आहे, त्यासाठी आपण इथं तवा गरम करायला ठेवलाय। कांदा एकदम बारीक कट करायचा आहे, चॉपर असेल तर तुमच्याकडं चॉपरनी कट करा। कोथिंबीर बारीक केली आहे आणि हिरवी मिरची सुद्धा मी इथं कट केली आहे। तुम्ही तिखटचं जे प्रमाण आहे, मिरची असो किंवा मसाले, ते तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती कमी अधिक तिखट हवंय त्यानुसार तुम्ही करू शकता। सर्वात आधी आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहे, एका वेळेला 2 टाकायची। आता आपण कट करून घेतलेला जो कांदा आहे त्यातला इथं मी अर्धा टाकते, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर। तुम्ही तर तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता आणि आणखीन पण भाज्या ऍड करू शकता यामध्ये। पाव चमचालाही कमी धना पावडर, पाव चमचा लाल मसाला, चवीपुरतं मीठ। आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचंय, छान फेटून घ्यायचंय आपल्याला। हे काटा चमचा घ्यायचा, काटा चमच्याने छान फेटल्याच जातं। हे बघा एकदम एक संदास एक जीव आपल्याला फेटून घ्यायचं आहे सर्व। तवा छान गरम झालाय, तवा असा मध्यम असा आपल्याला गरम हवा आहे यासाठी। आणि 1 चमचा भरून तेल टाकून घेतलंय मी इथं। आपल्याला आता हे जे बॅटर तयार केलंय ते टाकायचं आहे, पण त्याआधी आपल्याला इथं तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं। या पद्धतीने तुम्ही ऑमलेट करून बघा, खूप छान लागतं। जिरं छान फुललं की ऑमलेटचं जे बॅटर करून घेतलेलं आहे हे टाकायचं। जिऱ्यामुळे खूप छान फ्लेवर येतो, म्हणून जिरं तेलात टाकायचं नेहमी, खूप छान होतं। आणि ऑमलेट असं पसरवून घ्यायचंय। पॅन असला तुमच्याकडं तर पॅन असल्यावर एकदम असं छान पसरल्याच जातं, पसरवायची गरज पडत नाही।
मी इथं तव्यावर करते। आता चपातीच्याच आपल्याला मापाचं हे ऑमलेट तयार करून घ्यायचंय। आता हे ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला ज्या साइडने आपण चपाती कमी भाजून घेतलेली आहे, आता या साइडने मी चपाती पूर्ण भाजली आहे आणि या साइडने थोडीशी कच्ची ठेवली आहे। तर ज्या साइडने पूर्ण चपाती भाजली ती साइड आपल्याला ऑमलेट वर ठेवायची अशी। हे बघा एकदम मापात चपाती झाली आहे आणि थोडीशी प्रेस करायची हाताने। यावरती आपल्याला आणखी अर्धा चमचा तेल टाकायचं। तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही इथं बटरचा वापर करू शकता आणि जे बॅचलर राहतात त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे। नुसतंच ऑमलेट खाण्यापेक्षा असं तुम्ही या पद्धतीने ट्राय करा, खूप छान लागतं। आता खालची साइड छान परतली आहे। आता आपण पलटून घेऊया, अलगद पलटायचं आहे। हे बघा आणि जिरे बघू शकता तुम्ही किती छान दिसताय, दिसायला पण छान दिसतात आणि असे दाताखाली आले ना असे छान क्रंची लागतात। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचंय, छान परतून घ्यायचंय। असं एकदम असं छान फ्लफी होतं हे, एकदम असं गुबगुबीत मस्त। आता चपातीची साइड छान क्रिस्पी झाली आहे। अजून एकदा आपण अंड्याची जी साइड आहे त्या साइडने आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघू शकता असं छान क्रिस्पी तयार होतं आणि अंड्याची साइड पलटवली की इतकं छान असं गुबगुबीत होतं, एकदम असं छान फुगतं। पुरणपोळी जशी फुगते ना त्या पद्धतीमध्ये ते छान असं फुगतं छान। आणि आवाज बघू शकता किती छान असं कुरकुरीत झालंय। हे बघा किती छान असं फुगलंय मस्त ते आणि चपातीला पूर्ण ते चिपकून बसतं। त्यामुळे तुम्ही सहज असं छोट्या मुलांना असं रोल करून देऊ शकता। अजिबात ऑमलेट असं सुटत नाही चपातीपासनं, त्यामुळं छोट्या मुलांना पण थोडंसं असं चतकुर असं काढून दिलं तर ते पण छान असे आवडीने खातील। तर काढताना आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि हे जवळपास 15 ते 20 मिनिट असं फोल्ड केल्याच्या नंतर गरम राहतं, खूप वेळ गरम राहतं असं केल्यामुळं। मस्त छान थंडीमध्ये तुम्ही करून बघा हे असं आणि काढून घ्यायचंय आपल्याला। हे बघा आता दुसरं पण मी याच पद्धतीने करून घेते। आता दुसरं पण आपलं आधीच्या अंडा रोल सारखं मी करून घेतलंय आणि हे पण बघू शकता किती छान झालंय, एकदम मस्त झालंय, एकदम असं क्रिस्पी आणि कुरकुरीत। हे बघा आता हे दोन्ही साइडने आपलं छान शेकलंय, काढून घेऊया आणि हे पण असं आधीच्या सारखंच गुबगुबीत झालंय असं छान। आता एका डिश मध्ये आपण हे काढून घेऊया। हे बघा तर आपण हे कट करूया, मुलांना देताना कट करून द्यायचे, खूप गरम असतात त्यामुळं। तर हे बघू शकता किती छान दिसतंय, दिसायला पण छान झालंय आणि खायला पण तेवढंच छान असणार आहे। असं छान गरमागरम अंडा रोल तुम्ही करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर गरमागरम असा मस्त एग रोल आणि त्यासोबत सॉस किंवा नुसता पण खूप छान लागतो। तर मग रेसिपी कशी वाटली, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळात होणारी सांगितली आहे, तर कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी तर आता आवडलीच असेल त्यामुळे लाईक करा, असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।